रूट झाला आणि नेक्स्ट टर्म जी आहे आपली ती आहे 8y क्यूब. कोणती आहे? 8y क्यूब. मग 8y क्यूबचा क्यूब रूट घ्यायचा म्हणजे कोणत्या दोन टर्मचा क्यूब 8y क्यूब आहे हे आपल्याला शोधावं लागेल. म्हणजे आता तुम्हाला माहितीये 8 हा 2 चा क्यूब आहे आणि y क्यूब हा y चा क्यूब आहे. म्हणून इथे जो b आहे तो आपला हा मिळाला 2y. त्याच्यानंतर सेकंड ब्रॅकेट होतं आपलं a स्क्वेअर प्लस ab आणि प्लस b स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. ओके, प्लस b स्क्वेअर. ओके, आता a स्क्वेअर इथे जो दिसतोय a स्क्वेअर तो म्हणजे आपला a चा स्क्वेअर घ्यावा लागेल. आता इथे a आपला कोणता आहे? x आहे. आपला a या एक्झाम्पल मध्ये x आहे म्हणजे इथे येणार x स्क्वेअर प्लस आता इथे काय आहे? दोन टर्मचा गुणाकार आहे, मल्टिप्लिकेशन ऑफ a अँड b. मग a आपल्याला मिळाला होता इथे x आणि b मिळालेला आहे 2y. मग यांचा गुणाकार आपल्याला करायचंय. पण आता इथे प्लस होतं का मायनस होतं? कोणाला आठवतंय रे? प्लस होतं का मायनस होतं? फॉर्म्युलामध्ये मायनस. मायनस होतं? आठवा बघू, प्लस होतं का मायनस? मायनस. प्लसच होतं. पण इकडे लक्ष द्या, इथे हा जो बी आहे तो आपला काय आहे? बी आपल्याला काय मिळालाय? 2y. म्हणजे यांचा गुणाकार कसा करणार आपण? a इंटू बी म्हणजे x इंटू 2y म्हणजे आपल्याला काय येणार? 2xy. काय येणार? 2xy. पण इथे आपल्याला प्लस चिन्ह दिलंय म्हणून आपल्याला इथे प्लस चिन्ह द्यावं लागेल आणि a आणि b चा गुणाकार. बस, म्हणजे इथे मिळालं आपल्याला टर्म 2xy प्लस आता b चा वर्ग. b आपला काय आहे? 2y. मग 2y चा वर्ग येणार 4y स्क्वेअर. कळालं? यस. सेम फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे या नेक्स्ट एक्झाम्पल साठी. आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये इथे ही टर्म आहे आपली a क्यूब आणि ही टर्म आहे आपली b क्यूब. म्हणजे याचा आपल्याला क्यूब रूट घ्यावं लागेल कारण आपला पहिला ब्रॅकेट असतो फॅक्टरचा a मायनस b. ओके, मग आता इथे a शोधावा लागेल आपल्याला. म्हणून इथे पहिल्यांदा काय केलं? 27p क्यूब हा कोणत्या टर्मचा क्यूब आहे? तर आता 27 आपण जेव्हा 3 ला 3 वेळा गुणाकार करतो म्हणजे 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, त्यावेळी आपल्याला 3 हा क्यूब रूट मिळतो. आणि p का लिहिला? कारण p ला 3 वेळा गुणाकार केल्यानंतर p क्यूब आहे म्हणजे याचं क्यूब रूट तुम्हाला मिळू शकतं या टर्म वरून. आता सेम यासाठी करायचं. इथं जो b क्यूब दिलेला आहे पण इथे डिरेक्टली b क्यूब दिलाय का? तर नाही. इथे 125 हा नंबर आहे. मग तुम्हाला शोधावं लागेल की 125 हा कोणत्या संख्येचा क्यूब आहे. जर असं कळत नसेल तर तुम्हाला फॅक्टर्स माहिती, मी इकडे सॉल्व्ह करून दाखवते. जर तुम्हाला एखाद्याला नाही आठवलं 125 हा कशाचा क्यूब आहे तर काय करायचं? याचे फॅक्टर्स पाडायचे. आता 125 ला 2 नी भाग जातो का? जातो का? 2 नी डिवाइड करू शकतो का आपण 125 ला? येस और नो? नो मॅम. नो मॅम. नो मॅम. येस, आणि 3 ने पण नाही भाग लावू शकत कारण 3 ने पूर्ण भाग जात नाही. त्याच्यानंतर आहे 5 म्हणजे आपल्याला 5 ने 125 ला पूर्ण भाग जातो. येस, मग मी इथे काय लिहिलं? इथे मी भाग लावला, 125 ला भाग लागल्यावर मला काय मिळालं? 25 हे उत्तर मिळालं. आता पुन्हा 25 या नंबरनी 5 ने 25 ला भाग जातो म्हणजे इथे येणार 5 5 25 आणि पुन्हा या 5 ला पण 5 नेच भाग लावू शकतो म्हणजे 5 1 5.
म्हणजे इथे जे मिळाले नंबर ते झालं तुमचं क्यूब रूट. म्हणजे 5 ला 3 वेळा गुणाकार केल्यानंतर 125 हे उत्तर मिळतं. याचाच अर्थ 5 ही संख्या 125 चा क्यूब रूट आहे. ओके. मग इथे आपल्याला काय मिळालं बघा, 5 आणि क्यूब यांचा क्यूब आहे तो. आता तुम्हाला सूत्र वापरायचं, जो काही फॉर्म्युला आहे तो. काय आहे फॉर्म्युला? ए मायनस बी. मग ए आपल्याला इथे मिळालाय बघा, इथे हा आहे आपला ए आणि हा आहे आपला बी. मग ए काय मिळालाय? 3p. मग मी इथे काय करणार? 3p लिहिणार. त्याच्यानंतर मायनस, इथे मायनस चिन्ह आहे म्हणून इथे पण मायनस येणार. आता इथे 5 क्यूचा क्यूब आहे म्हणजे 5 क्यू हा आपला बी मिळाला. मग इथे आपण लिहिणार 5 क्यू, पण साइन येणार मायनस. त्याच्यानंतर हा नेक्स्ट ब्रॅकेट सॉल्व्ह करायचे आपल्याला. ए स्क्वेअर. मग आता आपला ए काय आहे? कोण सांगेल? आपला इथे ए काय आहे? 3p. येस, व्हेरी गुड. 3p चा स्क्वेअर करावा लागेल. ओके, एकच मिनिट. प्रीती पवार, तू हँड रेज केलंयस ना? काय डाऊट आहे का प्रीती पवार? नो मॅम. ओके, आन्सर साठी केलेला का? येस मॅम. ओके फाईन. हे बघ, इथे आता आपल्याला स्क्वेअर करायचंय, पण कशाचा स्क्वेअर? 3p याचा स्क्वेअर करायचंय. आता तुम्हाला माहितीये, जर कळत नसेल तर साईडला सॉल्व्ह करून घ्यायचं. 3p चा स्क्वेअर म्हणजे 3 चा स्क्वेअर आला 9, p चा स्क्वेअर आला p स्क्वेअर. म्हणजे इथे आपण a स्क्वेअर सॉल्व्ह केला, करेक्ट आलं आपलं 9p स्क्वेअर. त्याच्यानंतर आहे ए बी प्लस ए बी. मग प्लस साइन दिलं. ए आणि बी यांचा गुणाकार. आता ए आहे आपला 3p, बी आहे आपला 5q. म्हणजे पहिल्यांदा या नंबरनी या नंबरला गुणाकार करायचा, म्हणजे येणार 15 आणि हा p आणि हा q म्हणजे प्लस 15 pq. येस. आणि लास्ट आहे आपला बी स्क्वेअर. आता आपला बी आहे इथे 5q. आता हा 5 चा स्क्वेअर आला 25 आणि क्यू चा स्क्वेअर आला क्यू स्क्वेअर. म्हणजे आपला आन्सर काय झालं? 9p स्क्वेअर प्लस 15pq प्लस 25q स्क्वेअर. हा एक फॅक्टर आणि दुसरा फॅक्टर झाला 3p मायनस 5q. समजलं? येस मॅम. Yes, ma'am. Any doubt? नो काही मॅम. डाऊट आहे? नो मॅम. No, ma'am. Okay. नो मॅम. तांबोळी, तू हँडरेज केलाय, तुला डाऊट आहे? नो मॅम. ओके फाईन. सगळ्यांना समजलं व्यवस्थित? येस Yes, मॅम. ma'am. येस मॅम. ओके. येस मॅम. आता नेक्स्ट वन मोर एक्झाम्पल इज देअर. आता यामध्ये थोडासा विचार करावा लागतो. का करावा लागतो बघा. आता हा क्वेश्चन आहे जो मी अंडरलाईन केला तो. ठीक आहे. तर यामध्ये काय आहे? 54p क्यूब मायनस 250q क्यूब. आता 54 हा नंबर कुठल्याही नंबरचा क्यूब नाही. ओके. तुम्ही जर आता ट्राय केलं, 2 चा क्यूब 8, 3 चा क्यूब 27, 4 चा क्यूब 64, म्हणजे 64 आन्सर मिळते पण 54 नाही. म्हणजे हा नंबर आपल्याला एक्झॅक्टली क्यूब मिळत नाही. अशा वेळी थोडा अजून विचार करायचा, पुढचा नंबर चेक करायचा. आता पुढच्या नंबरमध्ये 250 हा सुद्धा कुठल्याही नंबरचा क्यूब नाहीये. ठीक आहे. तर मग अशा वेळी काय करायचं? या दोन संख्यांमधून कोणती एखादी संख्या कॉमन आहे का हे आपल्याला शोधायचं. मग आता इथे जर मी बघितलं तर हा जो 54 आहे तो मी कसा लिहू शकते? 27 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे 27 दुणे 54. 27 2 जा 54. आणि हा जो 250 आहे तो मी लिहू शकते 125 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे 125 गुणिले 2 याचं उत्तर 250 येतं. मग आता यामध्ये 2 आहे कॉमन आणि इकडे पण 2 आहे. म्हणजे दोन्ही संख्यांमध्ये 2 ही संख्या कॉमन आहे. मग आता 2 ला जर तुम्ही ब्रॅकेटच्या बाहेर काढलं
तर आत नंबर उरेल 27 आणि इकडे नंबर उरेल 125, की जे दोन्ही पण काय आहेत, काय आहेत? क्यूब आहे. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट, क्यूब आहेत. मग इथे नेक्स्ट स्टेपला त्यांनी काय दाखवलंय, 2 हा नंबर त्यांनी सामायिक घेतला म्हणजे कॉमन बाहेर घेतला. आतमध्ये उरलं 27 पी क्यूब मायनस 125 क्यू क्यूब. आता आपला हा ओरिजिनल नंबर मध्ये आला, ओरिजिनल फॉर्मॅट मध्ये. कोणता फॉर्मॅट आहे आपला? ए क्यूब मायनस बी क्यूब. मग आता दोन ला आपण काहीही करायचं नाही. 2 ऍज इट इज तुम्ही आन्सर मध्ये ठेवायचं. तुम्हाला आता सॉल्व्ह करायचे फक्त हा पार्ट, ए क्यूब मायनस बी क्यूब. आता तुम्हाला माहिती आहे 27 चा क्यूब रूट 3 आहे आणि पी क्यूब चा क्यूब रूट 3 आहे. म्हणजे तुम्हाला इथे ए मिळाला 3p आणि बी मिळाला 5q, कारण 125 चा क्यूब रूट आहे 5. 5 5 25, 25 5 1600. म्हणून मग इथे तुम्हाला बी मिळाला 5q. आता नेक्स्ट ब्रॅकेट आपला असतो ए स्क्वेअर. ए स्क्वेअर, आता ए काय आहे 3p, 3p चा स्क्वेअर म्हणजे इथे आला 9p स्क्वेअर प्लस या दोघांचा गुणाकार a इंटू b म्हणजे 3 इंटू 5 दॅट इज 15 अँड p इंटू q दॅट इज pq. म्हणजे इथे मिळाला आन्सर आपल्याला 15 pq प्लस याचा स्क्वेअर b चा स्क्वेअर म्हणजे 5 चा स्क्वेअर 25, q चा स्क्वेअर q स्क्वेअर. आणि 2 हा ऍज इट इज राहणार. म्हणजे दिलेल्या या एक्झाम्पलचे 3 फॅक्टर झाले. कोणते कोणते? हा 2, हा 3p मायनस 5q आणि हा लास्ट ब्रॅकेट. असे 3 फॅक्टर झाले एक्झाम्पल नंबर 3 चे. समजलं? ज्यावेळी क्यूब तुम्हाला कळत नसेल की हा क्यूबच नाहीये, मग सॉल्व्ह कसं करायचं, तर अशा वेळी तुम्हाला एखादा नंबर कॉमन येतो का बघायचं आणि तो नंबर कॉमन घेऊन एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. अंडरस्टूड? टीचर एकदा मराठी. यस मॅम. कोण बोलत होतं? काय डाऊट आहे का? यस मॅम. हा हर्षदा बोल. टीचर एकदा मराठीत सांगा ना. ओके, मराठीत सांगते. इकडे बघ आता, या एक्झाम्पल मध्ये आपल्याला दोन्हीच्या टर्म आहेत, म्हणजे 2 ज्या आपल्याला वेगवेगळ्या टर्म दिल्यात त्यामध्ये आपल्याला कोणताच नंबर क्यूब मिळत नाहीये. ठीक आहे, घन नाहीये. मग आपल्याला काय करावं लागेल की 2 नंबर अशा 2 प्रोडक्ट मध्ये, प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन म्हणजेच गुणाकारामध्ये शोधायचे की ज्यामध्ये एक नंबर हा क्यूब असेल. मग आपण काय केलं, 54 म्हणजे 27 दुणे 54 आणि इथे 125 दुणे 250. मग आपण काय केले, यामधून 2 हा सामायिक नंबर आहे तो आपण बाहेर घेतला. मग आतमध्ये काय उरलं, इथले जर 2 गेले तर आतमध्ये 27p चा क्यूब वजा 125 q चा क्यूब, हा आपल्याला टर्म मिळाली. आता ही आपली ओरिजिनल टर्म आली ए क्यूब मायनस बी क्यूबच्या फॉर्मॅटमध्ये. मग आपण हा जो वरचा फॉर्म्युला होता ना, हा ए मायनस बी इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर, याचा वापर केला आणि इथे आपण ए मायनस बी हा फॅक्टर शोधला. मग आता 3p क्यूब याचा क्यूब रूट म्हणजे कोणत्या संख्येचा तो क्यूब आहे ती संख्या आपल्याला मिळाली. इथे ती संख्या आहे 3p आणि नेक्स्ट जो बी आहे तो आपल्याला मिळाला 5q आणि नंतर या सूत्रानुसार ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर या किमती शोधल्या आपण. आता कळालं? कळालं का? येस मॅम. येस मॅम. यस. ओके यस मॅम. ओके. मग आता आपण सॉल्व्ह केलेले एक्झाम्पल बघितले, तर आता आपण जो सॉल्व्ह केला नाहीये म्हणजे एक्सरसाइज मधला क्वेश्चन बघायचा का? तुम्ही सॉल्व्ह करणार का? येस. येस मॅम. यस मॅम. व्हेरी गुड.
आता मी एक्सरसाइजचे क्वेश्चन शेअर करते तुम्हाला स्क्रीन आणि त्यानंतर तुम्ही 1 बाय 1 क्वेश्चन सॉल्व करायचे. ओके. आता क्वेश्चन नंबर ओके फॅक्टराइज हा क्वेश्चन आपण सॉल्व करू. प्रॅक्टिस स्टेट 6.3 चा फर्स्ट क्वेश्चन आहे y³ - 27. चला स्टार्ट करा सॉल्व करायला. मी पण सॉल्व करते आणि तुम्हाला तुमचा आन्सर झाल्यानंतर दाखवणार. मॅम कितव्या नंबरचा आहे पुन्हा रिपीट करा ना. पहिला क्वेश्चन y³ हा जो आहे ना ओके मॅम. y³ - 27. ओके. आधी फॉर्म्युला लिहायचा. कधी पण गणित सोडवताना आपला जो ओरिजिनल फॉर्म्युला आहे तो लिहायचा आणि त्याच्यानंतर आपण मेन एक्झाम्पल सॉल्व करायला स्टार्ट करायचं. ओके. पहिली स्टेप काय लिहिणार तुम्ही a³ - b³ याचा फॉर्म्युला लिहिणार. आता तुम्हाला ए आणि बी शोधायचं आहे. हा कोणता ए येईल आणि कोणता बी येईल ते पहिल्यांदा तुम्हाला शोधावं लागेल. माझं एक्झाम्पल सॉल्व करून झालंय. मी तुमची वाट बघते. आता तुमचं झालं की तुम्ही मला सांगा की तुमचं. मॅम माझं झालं. Yes, ma'am. मॅम माझं झालं. मॅम झालं. झालं. ओके. आता मी स्क्रीन शेअर करते जिथे मी एक्झाम्पल सॉल्व केलं आहे आणि मग ज्यांचं आन्सर माझ्यासारखं आलंय त्यांनी मला सांगायचं की तुमचं उत्तर करेक्ट आहे. सगळ्यांना स्क्रीन दिसतीये का बघा. Yes, ma'am. उत्तर करेक्ट बरोबर आहे. मॅम माझं हे माझं करेक्ट आहे. व्हेरी गुड. मॅम करेक्ट आहे. ओके ओके. बऱ्याच जणांनी हँड रेज केलंय. मला वाटतं तुमचं आन्सर करेक्ट आहे. व्हेरी गुड. कोणाला आता अजूनही कळत नाहीये की याचा आन्सर काय असेल त्यांनी हँड रेज करा किंवा त्यांनी विचारा की मॅडम इथं नाही समजते, इथं आमची स्टेप वेगळी आली. असं कोणी आहे का? असं कोणी आहे मॅम मी का? थोडं सोडवेले. काय झालं? हा मला आवाज नाही आला. प्रीती तू बोलली का? येस मॅम मी वेगळं सोडवलंय थोडं. पण मग तुझं आन्सर सेम आलं का? a-b जे माझं उत्तर आलंय y-3 ते माझं तसं उत्तर आलं. तेच. हा माझं उत्तर तेच येईल. अच्छा व्हेरी गुड. म्हणजे सगळ्यांचं उत्तर करेक्ट आले. येस और नो? मॅम येस मॅम. मॅम येस मॅम. मॅम माझं एक आहे ते आपण कंसात y त्याच्यात स्क्वेअर अधिक 3y अधिक 9 स्क्वेअर द्यायला पाहिजे होता. ओके चुकून राहिला असेल. आता नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये सॉल्व कर. ठीक आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल मी सांगते पुन्हा एकदा. 125 y³ - 1 बघा इथे लिहून देते. 125 y³ - 1. ओके हे तुमचं एक्झाम्पल आहे. 125 y³ - 1. चला स्टार्ट करा सॉल्व करायला. स्टार्ट करा सॉल्व करायला.
झालं की मला सांगा, म्हणजे मी आता मी पण Yes. स्क्रीनवर सॉल्व करते. येस मॅम माझं झालं. ओके, व्हेरी गुड. झालं मॅम माझं झालं पण झालं ओके, बघा मी आन्सर लिहायला सुरुवात केलेली मॅम आहे. माझं पण झालं ओके, आता मॅम मी तुम्ही आन्सर तुमचा सांगू आन्सर चेक करा तुम्ही मॅम मी तुमचं. सांगू आन्सर मॅम माझं आन्सर हेच आहे मॅम मी सांगू का आन्सर पण तेच आहे मी सांगू का मॅम सांगू मॅम मी सांगू माझं मॅम मी आन्सर सांगू अरे तुम्हाला फक्त काय करायचंय की जे आन्सर मी सॉल्व केलेलं आहे, जे जे क्वेश्चन जसा मी सॉल्व केलाय तसं आन्सर तुमचं आलं का एवढंच सांगा मला. येस मॅम. यस मॅम व्हेरी गुड. सगळ्यांचं आलं का रे? कोणाचं चुकलं नाही ना? नो मॅम नो मॅम आलं येस मॅम आलं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अजून एक एक्झाम्पल घ्यायचं. येस मॅम यस मॅम ओके, आता अजून एक एक्झाम्पल, नेक्स्ट एक्झाम्पल लिहून घ्या. 8p क्यूब 8 मी आता कुठे, एकच मिनिट मी स्क्रीनवर लिहिते म्हणजे तुम्हाला कळेल. 8p क्यूब मायनस 8p क्यूब मायनस 27 डिवायडेड बाय क्यूब. आणि आपल्याला सोडवायचे कसं, फॉर्म्युला कुठला आहे आपला ते मी इथे लिहून देते म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. चला स्टार्ट करा सॉल्व करायला. मॅम ह्याचं मी सांगू. मॅम माझं झालं अरे मॅम बापरे, झालं का? माझं झालं सांगू का उत्तर मॅम मी सांगू एक मिनिट मी सॉल्व करते, पण तुमचा आन्सर चेक करा. ओके, चेक करा आन्सर. ओके मॅम सगळ्यांनी आन्सर चेक करा. येस मॅम माझं बी हेच आलं. मॅम माझं हेच आन्सर येईल मॅम माझं पण हेच आलं मॅम व्हेरी गुड, व्हेरी गुड. 6p च्या अपॉन क्यू नाही आलेलं तिथं ओके, क्यू घ्यावा लागेल. क्यू घ्यावा लागेल कारण आपला बी आहे तो 3/q आहे ना, मग तो पूर्ण म्हणजे आपला बी. 3/q हा टोटल आपला बी आहे. मग तो बी गुणिले ए म्हणजे 2p नी 3 ला गुणायचं, झाला 6p. आणि क्यू तर आपल्याला घ्यावाच लागेल कारण तो बीच आहे. आता समजलं? येस मॅम यस मॅम येस मॅम ओके, कोणाकोणाचं थोडी मिस्टेक झाली रे? मॅम माझी मी क्यूच्या जागी फक्त 6p अपॉन क्यूच्या ओके, काही हरकत नाही. तुम्ही आता चुकला तरी चालेल, म्हणजे इथेच तुमची चूक सुधारणा होईल, म्हणजे एक्झाम मध्ये तुमचं एकदम करेक्ट येईल. ओके 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 मॅम one more Okay, ma'am. example we will solve. One more example. Okay, one more. Yes, That ma'am. is 16 a cube. Yes, ma'am. लिहा चला 16 a cube. 16 a cube minus 128 minus 128 divide by b cube. Okay, divide by b cube. चला स्टार्ट करा सॉल्व करायला. मॅम माझं झालं. अरे बापरे, मॅम माझं पण झालं अरे बापरे. मॅम माझं झालं मॅम मी सांगू. मॅम मी आन्सर सांगू एक मिनिट मॅम माझं आता झालं मॅम मी आन्सर सांगू मी सॉल्व करते. तुम्ही फक्त आन्सर चेक करा.
आता हा जो दिलेला ए क्यूब आपण आहे तो कोणत्याच संख्येचा क्यूब नाहीये 16. मग मी काय केलं 2 हा नंबर या दोघातून कॉमन घेतला. मग 2 इथे आला म्हणजे 2 × 8 = 16 म्हणजे आतमध्ये आला 8 मॅम क्यूब. स्क्रीन दिसत नाही. आता दिसतीये? दिसती मॅम. ओके ओके ओके. आता हा झाला आपला ओरिजिनल. बघा इथे मी काय केलं 2 ला कॉमन घेतलं म्हणजे इथे आला 2 × 8 = 16 आणि यातून 128 मधून 2 कॉमन घेतले म्हणजे इथे आत उरले 64. ठीक आहे. आता तुम्हाला ओरिजिनल फॉर्म्युला वापरायचा आहे. 2 ॲज इट इज लिहायचा. याचा क्यूब रूट म्हणजे 2a आणि याचा क्यूब रूट म्हणजे 4 भागिले मॅम स्क्रीन दिसत नाहीये. स्क्रीन दिसत मॅम नाहीये. एक मिनिट स्क्रीन नाही दिसत. नेटवर्कचा काहीतरी इश्यू असेल. जस्ट अ मिनिट. दिसती? यस मॅम. आता दिसते. आता दिसते मॅम. दिसते. ओके. 4a² प्लस आता बघा वरती येणार 8a भागिले b प्लस 16 डिवाइड बाय b². असं कोणाकोणाचं मॅम आलं? माझं आलं. मॅम माझा दोन प्रकारचं मॅम माझा आन्सर हे चाललेला आहे पण मी वेगळ्या प्रकारे सोडवलेला आहे. मॅम माझे थोडे ओके. मॅम मी सांगू का कसं सोडवलं? 16 ला आपण म्हणजे त्याचा स्क्वेअर कोणताच नाही म्हणून त्याला डायरेक्ट बाहेर काढून घेतलं आणि त्याला कंस म्हणजे ब्रॅकेट a3 - 8/b3 ब्रॅकेट 8 = 8 16 ब्रॅकेट 8 ब्रॅकेट a ब्रॅकेट 3 मायनस ब्रॅकेट 2/b ब्रॅकेट 3 क्यूब ब्रॅकेट upon 2 ब्रॅकेट a minus 2/b ब्रॅकेट a2 plus b2 upon b plus 4/b2. यस आन्सर आलेलं आहे मॅम माझं. बेटा थोडं चुकलेलं आहे तुझं. तर जसं मी आता सॉल्व केलं ना ते लिहून घे. दोन प्रकारे सॉल्व केलेलं आहे. असं पण सॉल्व केलेलं आहे आणि तसं पण केलेलं आहे. ओके. मग हे फायनल ठेव कारण आपण फॉर्म्युला नुसार करतोय ना हे. ठीक आहे. ओके मॅम. ओके ओके फाईन. अजून एक एक्झाम्पल घ्यायचं. यस मॅम. चलो राईट डाऊन द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे x³ - 64y³. क्वेश्चन कळाला? x³ - 64y³. हा. Yes, ma'am. Okay, I'll also solve. Then you check your answer. झालं मॅम. चला चेक करा. आन्सर करेक्ट आलं का चेक करा तुमचं. Yes, ma'am. मॅम माझा आन्सर पुरा असं आहे. माझं मॅम सेम आहे. ओके व्हेरी गुड. मॅम माझं पण तेच आहे. मॅम माझं तेच आहे. पण तेच आहे. सगळे सोडवताय ना? नुसतं म्हणताय माझं पण तेच आहे. तुमची नोटबुक x2 plus चला नोटबुक दाखवा. मी बघते नोटबुक मध्ये तुम्ही कसं सॉल्व केले. दाखवा चला कॅमेरामध्ये. नोटबुक दाखवा. चला नोटबुक दाखवतोय मॅम.
मला नोटबुक कोणाचीच दिसत नाहीये, एकाची दिसते. 1 मिनिट. बाकीच्यांची नोटबुक नाही दिसत आहे मला. अच्छा, व्हेरी गुड. ओके, काही जणांची दिसली मला नोटबुक. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे सगळे नोटबुक घेऊन बसलाय. व्हेरी गुड. ओके ओके ओके, आता कॅमेरा ऑफ केला तरी चालेल. येस, व्हेरी गुड. वन मोर एक्झाम्पल. वन मोर एक्झाम्पल. चला, नेक्स्ट एक्झाम्पल स्टार्ट करा तुम्ही सॉल्व करायला. यस मॅम. पी क्यूब मायनस पी प्लस 1 क्यूब. प्लस 1 क्यूब. ओके. क्वेश्चन कळाला? यस मॅम. ओके, चला सॉल्व करा. इथे हा आहे बी क्यूब. बी क्यूब आहे. बघा मी कशी सोडवतीये. मॅम माझं झालं. मॅम माझं पण झालं. मॅम माझं झालं. ओके, मॅम पण आन्सर चेक करा. झालं माझं. हे एक्झाम्पल थोडं वेगळं आहे. आन्सर चेक करा. आन्सर चेक करा. अजून मला सॉल्व करायचंय. नेक्स्ट स्टेप आता येणार. पी. मॅम मी आन्सर सांगू? हा मॅम मी सांगू? हा मॅम मी सांगू. हा, सांगा सांगा. मायनस 3p स्क्वेअर मायनस 3p मायनस 1 मायनस 3p मायनस 1. एक मिनिट. जस्ट अ मिनिट. मायनस 3 घेतलेलं आहे. मायनस 3p मायनस 1. एक मिनिट. आपण एक्झाम्पल नंबर कोणतं घेतलं मला एकदा बघू दे. एक्सरसाइज मधलं. एक्सरसाइज नंबर 6.3 मधलं सेकंड मधलं 4. 6.3 एक्झाम्पल. ओके, तुमचं आन्सर काय आलं? मायनस 3p स्क्वेअर मायनस 3p मायनस 1. ओके. आता मी सॉल्व करते आणि तुम्ही चेक करा. इकडे बघा, इथे पी स्क्वेअर, इथे पी स्क्वेअर, इथे पी स्क्वेअर. नाही मॅम. स्क्रीन दिसती ग? यस मॅम. कोणालाच नाही दिसत. कोणालाच नाही दिसत आहे. दिसते मॅम. हा, हा पी आणि हा पी कॅन्सल होणार. इथे उरणार फक्त -1 आणि इकडे ब्रॅकेट मध्ये आहे 3p स्क्वेअर प्लस 3p प्लस 1. आता बाहेरच्या बाजूला -1 साइन असल्यामुळं आतमधले सगळे साइन आपण आता चेंज करणार. -1 नी याला गुणाकार करायचा. म्हणजे आन्सर येणार तुमचं -3p स्क्वेअर. मॅम स्क्रीन मला तर दिसतीये स्क्रीन. हा, मला दिसली मॅम. थोडा नेटवर्क इश्यू असेल. मे बी तुमच्याकडे असेल, थोडा माझ्याकडे पण असेल. त्याच्यामुळं स्क्रीन थोडी विजिबल होतीये नाहीये. आता सगळ्यांना दिसली? आता करेक्ट आन्सर आलं का तुमचं सेम असं? माझं आलं. आहे. काय झालं? प्रीती बोल.
मी ही स्टेप वापरून सोडवलेली आहे. मॅम मी पण अशीच विचारलेली. ओके ओके, पण आन्सर सेम आलं ना? यस मॅम सर हे Answer same झालेलं आलं आहे. का? सर हे चालेलं आहे, मी ही स्टेप वापरेले. ओके ओके फाईन. ओके, चलो आपण आता नेक्स्ट पार्ट बघूया. नेक्स्ट पार्ट आहे आपला, असेच एक्झाम्पल आहेत, फक्त आता थोडा अजून जास्त फॅक्टर्स तुम्हाला मिळतील. बघा आता स्क्रीन शेअर करते मी. जस्ट हे बघा, आता हा पॉइंट काय आहे आपला, रॅशनल अल्जेब्राइक एक्सप्रेशन्स, म्हणजे जिथे टर्म्स ए अपॉन बी या फॉर्मॅटमध्ये दिलेले असतात, त्यावेळी त्यांचे फॅक्टर्स कसे शोधायचे, त्यांना सॉल्व कसं करायचं हे आपल्याला बघायचंय. आता इथे बघा क्वेश्चन काय विचारलाय, सिम्प्लिफाय. सिम्प्लिफाय आता हा रॅशनल फॉर्म मध्ये आहे, म्हणजे ए अपॉन बी या फॉर्म मध्ये इथे दिलेलं आहे बघा. इफ ए अँड बी आर टू अल्जेब्राइक एक्सप्रेशन्स, then A upon B is called a rational algebraic expression. मग आपल्याला याचं सिम्प्लिफाय करायचं, म्हणजे याचे काही फॅक्टर शोधायचे, की ते फॅक्टर शोधून सिम्प्लिफाय करून फायनल आन्सर काढायचे. ओके, तर आता इथे काय करणार आपण, आता समजा हे सॉल्व्ह केलेलं एक एक्झाम्पल मी एक्सप्लेन करते. इथे वरती ए स्क्वेअर प्लस 5a प्लस 6 दिले आणि भागिले ए स्क्वेअर मायनस ए मायनस 12 दिले, मल्टिप्लाय बाय ए मायनस 4 डिवाइड बाय ए स्क्वेअर मायनस 4. म्हणजे आता याचे तुम्हाला फॅक्टर्स शोधायचे. आता तुम्हाला माहितीये हे आपण फॅक्टर्स शोधलेले होते आधी, म्हणजे जो 6 आहे तुम्हाला असे दोन नंबर शोधायचे की ज्याचा गुणाकार 6 आला पाहिजे आणि ज्याची बेरीज 5 असली पाहिजे. तर कोणते दोन नंबर असतात रे, ज्याचा गुणाकार 6 आणि बेरीज 5 असते? कोण सांगेल? 2 आणि 3. 2 आणि 3. व्हेरी गुड, व्हेरी. म्हणजे आपला फॅक्टर इथे मिळाला ए प्लस 3 आणि ए प्लस 2 आणि ए मायनस 4 हा जसा आहे तसा लिहिणार. आता पुन्हा इथे खाली जो फॅक्टर, खाली जी टर्म आहे ए स्क्वेअर मायनस ए मायनस 12, याचे फॅक्टर्स म्हणजे काय, दोन संख्यांचा गुणाकार वजा 12 आणि बेरीज वजा 1 आली पाहिजे. म्हणजे वजा 4 आणि 3 म्हणजे 4 त्रिक 12 आणि वजा 4 घेतलेत म्हणजे गुणाकार वजा 12 येणार आणि बेरीज वजा 4 आणि 3 ची वजा 1 येते. म्हणजे इथे काय येणार आपल्याला, ए मायनस 4 ए प्लस 3 आणि इथे हा जो आहे ए स्क्वेअर मायनस 4 म्हणजे काय, याचे फॅक्टर्स तुम्हाला माहितीये, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे ए प्लस बी ए मायनस बी. मग इथे ए प्लस बी म्हणजे स्क्वेअर रूट 4चं 2 येणार आणि ए मायनस बी ए मायनस 2 येणार. आता इथं ए मायनस 4 इथे पण आहे आणि इथे पण आहे, म्हणजे ते दोन कॅन्सल होणार. त्याच्यानंतर ए प्लस 2 इथे आहे, इथे पण आहे, तो पण कॅन्सल होणार आणि ए प्लस 3 वरती पण आहे आणि खाली पण आहे, हा पण एकमेकांना कॅन्सल होणार. म्हणजे फक्त उरतो तो ए मायनस 2. म्हणून 1 डिवाइड बाय ए मायनस 2 हे तुमचं आन्सर आहे. समजलं? यस मॅम. येस मॅम. तर आज येस सर. यस आज आपण काय बघितलं की ए क्यूब मायनस बी क्यूब याचे फॅक्टर्स कसे शोधायचे, त्याचा फॉर्म्युला आपण बघितला. ए मायनस बी इंटू ब्रॅकेट दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर आणि त्याचे एक्सरसाइज मधले आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केले. आता राहिलेले एक्सरसाइज मधले एक्झाम्पल तुम्ही होमवर्क म्हणून सॉल्व्ह करा आणि आत्ताची जी मी एक्झाम्पल इथं सांगितलं त्याचे जे नेक्स्ट एक्झाम्पल आहेत म्हणजे एक्सरसाइजचे एक्झाम्पल ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघू. आता हे एक अजून एक्झाम्पल तुम्हाला लक्षात आलं का, सेम तसंच त्यांनी काय केलंय, फॅक्टर शोधलेले. तर तुम्हाला जर फॅक्टर शोधता येत असतील एकदम फास्ट तर हे गणित सोडवायला वेळ लागत नाही, पण जर फॅक्टर्स शोधायला येत नसेल तर
तुम्ही फॅक्टर शोधण्याची थोडी प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला नंबर बघितला की लक्षात येतं की याचे फॅक्टर्स काय असतील, किंवा तुम्ही साइडला सुद्धा त्याचे फॅक्टर्स शोधून पुन्हा इकडे स्टेप मध्ये फॅक्टर्स आन्सर लिहिलं तरी चालेल. ओके. मॅम होमवर्क परत सांगते. होमवर्क तुमचा आत्ताचा जो एक्सरसाइज होता 6.3 त्यामध्ये आपण बरेच एक्झाम्पल घेतले, जे राहिलेत एक्झाम्पल तो होमवर्क आहे. ठीक आहे. मी एक्सरसाइज दाखवून Yes, देते ma'am. तुम्हाला. एकच मिनिट. आता इथे बघा एक्सरसाइज, हा एक्सरसाइज घेतला, यातला आपण पहिला घेतला, हा घेतला, त्याच्यानंतर हा घेतला, हा घेतला. जो राहिलाय ना क्वेश्चन तो तुम्हाला ऍज अ होमवर्क करायचा आहे. ओके. Okay, ma'am. Okay, ma'am. ओके ma'am. चलो, बाय बाय. गुड नाईट. Bye, बाय ma'am. बाय. Bye, ma'am. Bye, ma'am. बाय बाय. Bye, ma'am. Bye, ma'am. बाय. गुड नाईट. Good night, Bye, ma'am. ma'am. Good night, ma'am. Bye, ma'am. Good night. Good night, ma'am.